नमस्कार. मी ॲडव्होकेट चारुचंद्र भिडे. GST या विषयामध्ये इतक्यात काही घडामोडी घडलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये मी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहे. गेल्याच आठवड्यात 13 तारखेला केंद्र सरकारने GST विषयामध्ये एक परिपत्रक प्रकाशित केलेलं आहे. 137 क्रमांकाचं हे सर्क्युलर GSTमध्ये असणाऱ्या विविध शंकांचं निरसन करण्यासाठी, काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी आणि सध्या ही करोनाजन्य परिस्थिती असल्यामुळे बऱ्याच घडामोडी बरेच व्यवहार थांबलेले असल्यामुळे करदात्यांना, व्यावसायिकांना ज्या काही अडचणी येत आहेत त्याच्याबद्दलही या परिपत्रकामध्ये चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये एकूण 6 प्रश्नांचा त्यांनी विचार केलेला आहे. त्यातला पहिला प्रश्न असा की एखाद्या सेवा देणाऱ्या व्यावसायिकाने त्याचं आणि त्याच्या ग्राहकाचं जर ॲग्रीमेंट झालं असेल, सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट झालं असेल, त्यासाठी त्याला आगाऊ रक्कम मिळाली, त्याने इनव्हॉइस बनवलं, टॅक्सही भरून टाकला आणि त्यानंतर काही कारणामुळे ते कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं, तर अशा वेळी त्या व्यावसायिकाला त्यांनी भरलेला टॅक्स परत मिळण्यासाठी काय करायला लागतं, त्याचा रिफंड मिळतो का त्याची ॲडजस्टमेंट करायला लागते, असा प्रश्न आहे. या संदर्भात इथे सांगितलं गेलेलं आहे की करदात्यांनी किंवा सेवादात्यांनी जर व्यवहार किंवा त्यांचं ॲग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला असेल तर त्यांनी पहिल्यांदा काय करायचं, तर ग्राहकाच्या नावाने एक क्रेडिट नोट बनवायची आणि त्या क्रेडिट नोटचा उल्लेख, संदर्भ त्या महिन्यामध्ये किंवा त्या तिमाहीमध्ये जे विवरणपत्र भरणार आहेत, तिमाहीचं नाही, महिन्यातच आपण म्हणूया, ते जे विवरणपत्र भरणार आहेत, रिटर्न फाईल करणार आहेत, त्या रिटर्नमध्ये जी जास्त भरलेली रक्कम ॲडजस्ट करायची आहे. आता काही वेळा अशी परिस्थिती होते की त्या करदात्याला त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे कर देय नसतो, म्हणजे आउटपुट टॅक्स लायबिलिटीच नसते. आणि मग जर त्याच्याकडे लायबिलिटीच नसेल तर तो काय करणार, कशाशी तो ॲडजस्ट करणार. मग अशा वेळी त्यांनी रिफंडसाठी अर्ज करायचा आणि त्याच्यासाठी जो फॉर्म सांगितलेला आहे GST RFD 01, ह्या अर्जामध्ये एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स या सदराखाली त्यांनी त्या रकमेचा रिफंड मागायचा आहे. दुसरा प्रश्न इथे विचारलेला आहे की एखाद्या सेवा व्यावसायिकांनी अशाच प्रकारे कॉन्ट्रॅक्ट केलं, त्याला ॲडव्हान्स रक्कम मिळाली आणि त्याने इनव्हॉइस न करता रिसीट व्हाउचर बनवलेलं आहे आणि ते त्याच्या गिऱ्हाईकाला दिलेलं आहे आणि अर्थात टॅक्स भरून त्याने आपलं काम संपवलेलं आहे. त्यानंतर काही कारणामुळे ते कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं. अशा वेळी यांनी काय करायचं, तर त्याचा खुलासा असं त्या सर्क्युलरमध्ये केलेला आहे, परिपत्रकात असं म्हटलेलं आहे की अशा वेळी त्यांनी रिफंड व्हाउचर बनवायचं आहे. इथे क्रेडिट नोट बनवायची नाही आहे, रिफंड व्हाउचर बनवायचं आहे. आणि मगाचा जो फॉर्म सांगितला, फॉर्म GST RFD 01, ह्या अर्जामध्ये, या नमुना अर्जामध्ये रिफंड ऑफ एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स या हेडिंगखाली, या सदराखाली त्याने आपला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि आपला रिफंड मागायचा आहे.
तिसरा एक प्रश्न आहे की व्यावसायिकांनी इन्व्हॉइस केलं आणि वस्तूंचा पुरवठा केला. इन्व्हॉइस केल्यामुळे त्यांनी स्वाभाविकपणेच त्याचा टॅक्स भरलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या ग्राहकांनी त्या वस्तू परत पाठवल्या, रिजेक्ट केल्या असतील, अन्य काही झालं असेल. अशा वेळी काय करायचं? तर इथे सरळ सरळ इन्व्हॉइस केलेलं असल्यामुळे त्या व्यावसायिकाला गिऱ्हाईकाच्या नावाने एक क्रेडिट नोट बनवावी लागेल आणि ज्या महिन्यात ती क्रेडिट नोट बनवली त्या महिन्याच्या त्या महिन्याच्या रिटर्नमध्ये ती ॲडजस्टमेंट करावी लागेल. इथे पुन्हा मगाचाच प्रश्न आहे की जर त्यावेळी त्याची टॅक्स लायबिलिटीच नसेल, त्याला काही देयकर असं नसेलच, मग त्यांनी काय करायचं? तर त्यांनी अशावेळी GST RFD 01 ह्यामध्ये अर्ज करायचा आणि एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स ह्या सदराखाली रिफंडसाठी अर्ज करायचा आहे. ह्या पुढचा प्रश्न हा महत्त्वाचा आणि तो आत्ताच्या या काळाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. लेटर ऑफ अंडरटेकिंग LUT नावाचं एक अंडरटेकिंग असतं आणि जो माणूस भारताबाहेर वस्तू किंवा सेवा पुरवतो त्यांनी हे लेटर ऑफ अंडरटेकिंग करणं आवश्यक असतं. आता लेटर ऑफ अंडरटेकिंग करताना ते एका आर्थिक वर्षापुरतंच केलं जातं. नवीन आर्थिक वर्षामध्ये नवीन LUT करायचं आहे. पण आत्ताची परिस्थिती बघितली तर 31 मार्च नंतर नवीन लेटर ऑफ अंडरटेकिंग जर करायची वेळ आली तर ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये ऑफिसेस बंद आहेत, कन्सल्टंटचे ऑफिसेस बंद आहेत. काही लोकांच्याकडे घरी कॉम्प्युटर्स असतील पण त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, नेट नाही आहे. नेट आहे, कॉम्प्युटर आहे, पण त्याची DAC नाही आहे. अशा अनेक कारणांमुळे ते लेटर ऑफ अंडरटेकिंग करता येत नाही आहे. पण एक्सपोर्ट मात्र होतो आहे, सप्लाय त्यांचा होतो आहे. मग अशा वेळी काय करायचं? तिचा प्रश्न त्यांनी असा विचारला आहे की विदाऊट पेमेंट ऑफ टॅक्स सप्लाय करायचा का रिसर IGST भरायचा आणि नंतर त्याचा रिफंड मागायचा. तर त्या बाबतीमध्ये त्यांनी असा खुलासा केलेला आहे की (35/2020) नावाची अधिसूचना सरकारने जारी केलेली आहे. ही अधिसूचना म्हणजे या नोटिफिकेशनमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की 20 मार्च 20 ते 29 जून 20 या कालावधीमध्ये जे काही रिपोर्ट्स, डॉक्युमेंट्स, रिटर्न्स, स्टेटमेंट्स वा अन्य दस्तऐवज सरकार जमा करायचे होते, म्हणजे असं आपण म्हणू की जो काय कंप्लायन्स करायचा होता तो करण्याची मुदत 30/6/20 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याचा परिणाम असा होणार आहे की ज्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंग करणं शक्य नव्हतं अशा लोकांनी तसं डॉक्युमेंट न बनवतासुद्धा आपला सप्लाय चालू ठेवावा सर्व्हिसेसचा, कारण गुड्सचा तर सप्लाय होत नाही आहे. आपला सप्लाय चालू ठेवावा आणि जर त्यांना वाटलं तर त्यांनी आपल्या जुन्या लेटर ऑफ अंडरटेकिंगचा नंबर इथे नमूद करावा आणि नवीन लेटर ऑफ अंडरटेकिंग हे 30 तारखेपर्यंत भरायचं आहे. त्याच्यामुळे मधल्या काळात परिस्थिती सुधारली तर त्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग करून ते योग्य कारवाई करणं शक्य आहे. इथे
आणखीन एक सांगितलं की या संदर्भातला एक फॉर्म असतो GST-RFD-11, म्हणजे असा एक्सपोर्ट करायचा आणि त्या निमित्ताने जे आपल्याकडे शिल्लक असलेलं क्रेडिट आहे त्याचा रिफंड मागायचा. तर त्यासाठीचा जो अर्ज आहे तो मात्र 30 जून किंवा त्यापूर्वी सरकारात दाखल व्हायला हवा. पुढचा एक प्रश्न आहे, हा TDS याच्या संदर्भातला प्रश्न आहे. TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ही तशी इन्कम टॅक्समधली तरतूद आहे, संकल्पना आहे, पण ती व्हॅटमध्ये सुद्धा आणली गेली होती. पुढे ती सर्व्हिस टॅक्समध्येही थोडीशी आली आणि GSTमध्ये ती पुन्हा आलेली आहे. काही ठराविक व्यवहारांमध्ये, काही ठराविक गोष्टींमध्ये. आता त्या गोष्टी कुठल्या, तर एखाद्या व्यावसायिकाने सरकारी संस्था, निमसरकारी संस्था म्हणजे राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था अशांना जर काही सर्व्हिसेस किंवा गुड्स पुरवली असतील तर मालाचे पैसे किंवा जो काही सप्लाय केलेला आहे त्याचे पैसे देताना आणि त्याच्यावरच्या टॅक्सची रक्कम देताना रक्कम देणाऱ्यांनी त्याच्यावरचा 1% सेंट्रल टॅक्स आणि 1% स्टेट टॅक्स असा कापून घ्यायचा आणि तो थेट सरकारकडे भरायचा आहे. आणि तर आता ह्याच्या तारखेचं बद्दल काय की हे पैसे कधी भरायचे आणि हा अर्ज कधी भरायचा याच्यासाठी GSTR-7 नावाचं एक रिटर्न फाईल करायला लागतं. तर पुन्हा त्यांनी याचं उत्तर देताना संदर्भ दिलेला आहे की नोटिफिकेशन 35/2020 त्याच्यामध्ये सर्वच तारखा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ही TDSची रक्कम भरण्याची मुदत आणि ते रिटर्न फाईल करण्याची मुदतसुद्धा 30 जूनपर्यंत वाढवलेली आहे. त्याच्यामुळे करदात्यांनी काही चिंता करण्याचं कारण नाही आहे. याच्यात चर्चिलेला शेवटचा प्रश्न असा आहे, हा रिफंडबाबत. रिफंड हा आपल्याला कल्पना आहे की 2 वर्षांपर्यंत आपण रिफंड मागू शकतो. काही लोकांचा, काही व्यवहारांचा रिफंडचा अर्ज करण्याची शेवटची तारीख समजा 31 मार्च आहे आणि काही कारणामुळे लॉकडाऊन असेल किंवा अन्य काही कारण असेल ही त्या तारखेला अर्ज सादर करता येत नाही आहे. तर मग आता करायचं काय, हे पैसे बुडले का, करोनाच्या नावाने सरकारच्या नावाने आरडाओरडा करायचा का, तर तसं करण्याची वेळ येणार नाही आहे. इथे सुद्धा या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की 35/20 या अधिसूचनेमुळे 20 मार्चपासून 29 जूनपर्यंत जे काही दाखल करायचं होतं या दाखल करण्यामध्ये आपोआपच या रिफंड ॲप्लिकेशनचाही अंतर्भाव झालेला आहे. त्याच्यामुळे या सर्वाची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. हे सगळ्यांच्या दृष्टीने हिताचं आहे. या सर्क्युलरबद्दल एवढंच. ह्यानंतर अजूनही काही नवनवीन घटना घडत आहेत त्याच्याबद्दलही मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तोपर्यंत नमस्कार. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.